नमस्कार शेतकरी मित्रांनो. जवळपास सगळीकडेच आंब्याची हार्वेस्टिंग झालेली, सगळ्यांचा आंबा उतरवायचा झालेला आहे. आणि आंबा उतरवल्याच्या नंतर त्याच्या विश्रांतीच्या काळामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या पिकासाठी मदत होणार आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदा चाला असाल आणि शेतकरी असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त फळ उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आता सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची जी असती ती आंब्याची छाटणी. आता आंब्याच्या छाटणीबद्दल बरेच गैरसमज आहेत. जी छाटणी करावी का नको करावी, त्याच्या खरंच फायदे होतात का, इथून मागं आपण छाटणीच करत होतो का जास्त आंबे लागायसाठी, असा विषय बरेच वेळेस शेतकऱ्याच्या मनामध्ये येत असतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही. म्हणजे पीक असो, फळ असो, झाड असो, माणूस असो, हे सगळ्याचं जीवनमान बदललेलं आहे. आणि सगळ्याचे जे क्षमता आहेत त्या बदललेल्या आहेत. माणूस असो किंवा मग ते फळं असो किंवा झाडं असो, त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे छाटणी केली कशी पाहिजे. आता बरेच लोक छाटणी चुकीच्या पद्धतीने करतात, त्याच्यामुळे त्यांना फायदा मिळत नाही आणि छाटणीबद्दलची किंवा कटिंगबद्दलची जी गैरसमज आहेत ते वाढत जातात. आता आपण आंब्याची डिटेलमध्ये छाटणी बघणार आहे, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन बघणार आहे, पाणी व्यवस्थापन बघणार आहे. सगळ्या गोष्टी आपण शॉर्टकटमध्ये थोडक्यात आढावा घेणार आहे. आता आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय असेल आंब्याची छाटणी. आता छाटणी केली का पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फळं मिळालेली असतात त्यावेळेस झाडावरती भरपूर मोठ्या प्रमाणात पाला असतो आणि अनावश्यक असणारा हा पाला आपल्याला ढाळून काढायचा असतो, जेणेकरून जे झाडाची इथून मागं झालेली जीज आपल्याला भरून काढता यावी. कारण आपण खत पाणी देणार असतो आणि ते खत साचवून ठेवण्याचे, अन्नद्रव्य साचवून ठेवण्याची क्षमता ही झाडामध्ये यायला पाहिजेत. आणि आपण टाकलेली खतं ही बिनाकामाच्या फांद्या वगैरे जे घेणार आहेत त्याच्यापासून आपल्याला नक्कीच सुटका मिळणार आहे. कारण नवीन फांद्या आणून आपल्याला नवीन त्याच्यामध्ये बळ तयार करायचे आणि ते आपल्याला आंब्याच्या पिकासाठी किंवा फळासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या पानांपेक्षा नवीन नव्हती जी ते आपल्या कामी पडणार आहे. आंब्याला एकदा आलेलं पान पूर्ण वर्षभर टिकतं, कारण आंब्याची पालवी फक्त वर्षातून एकदा गळत असते. आता आपण हे जे करतोय ते कृत्रिमरित्या आंब्याची छाटणी करतोय, म्हणजे पाला ढाळतोय. आता याच्या जागेवरती आपल्याला नवीन फांद्या चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. आता त्यासाठी छाटणी कोणत्या कोणत्या गोष्टींची केली पाहिजे किंवा कोणत्या फांद्यांची केली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कट करताना कुठून कट केलं पाहिजे ते लक्षात घेतलं पाहिजे. जे जास्तीच्या फांद्या येतं त्या काढून घ्यायच्या. आता इथं हे जे फुगलेलं आहे याला डिरी म्हणतात. ह्याच्या पुढून एक कांडभर अंतर सोडून इथून कट करून घ्यायच्या ह्या सगळ्या फांद्या, म्हणजे इथं नवीन ब्रँचेस तयार होतात आणि चांगल्या पद्धतीने आपल्या झाडाचे फुटे वगैरे व्यवस्थित वाढतात. इथून पण आता इथं एकच शाखा आहे ही पुढं आलेली, पण या आणि या पुढच्या आणि पाठीमागच्या फांदीमध्ये फरक आहे. तर ही निबार दिसती थोडी आणि ही नवीन आहे. नवीन म्हणजे गेल्या वर्षीचीच आहे, पण इथून पुढं आपण कट करून घ्यायची. म्हणजे फांदीमध्ये सालीमध्ये जेवढं फरक वाटतो आहे त्याच्यावरून आपण अंदाज घ्यायचा की आपल्याला कट कुठून करायचं आहे. आता इथून पुढं एक कांडभर अंतर सोडून इथून कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं कट केल्यावरती ह्या डिरीमधून आपल्याला फांद्या नवीन मिळत असतात. छाटणी करत असतो आपण त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गळफांद्या ठेवायच्या नाहीत अजिबातसुद्धा. आता हे तुम्ही बघता एकदम खालीपर्यंत कलमी झाडाचं कसं असतं, एकदम खालीपर्यंत फांद्या पसरलेल्या असतात आणि त्याला खाली जर फळं लागली खालच्या फांद्यांना तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही. कारण पाऊस पडल्यावरती किंवा झाडं उन्हाळ्यात का होईना जमिनीला टेकून तिथं जर फळं आली, तिथं जर आंबे आले तर ते खराब होतात आणि परिणामी आपल्याला फळ मिळूनसुद्धा त्याचं उत्पन्न किंवा फायदा हा मिळत नाही. त्यामुळं ह्या खाली दिसतात ह्या सगळ्या गळफांद्या कमी केल्या पाहिजेत. सोबतच ज्यावेळेस आपल्या खोडावरती ह्या अशा फांद्या होतात ह्याला पण आंबे येत नाहीत, पण ह्या फांद्या पण कमी करणं गरजेचं असतं. कारण ह्या फांद्या ज्यावेळेस आपण कमी करतो त्यावेळेस सूर्यप्रकाश थेट आपल्या झाडापर्यंत येत असतो आणि झाडाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते. ज्यावेळेस मोहर लागायचं त्यावेळेस त्याला हवा खेळती मिळत असते. तर अशा पद्धतीने आपण कटिंग केली पाहिजे, म्हणजे एवढं अंतर सोडून अशी छाटणी केली पाहिजे. आता छाटणी कोणत्या महिन्यात करणं खरंच योग्य आहे.
तर जून जुलैमध्ये छाटणी आम्ही करत असतो. म्हणजे आत्ताचा महिना चालू जुलै, आज 4-5 तारीख असेल बहुतेक. आणि आज आम्ही छाटणी केलेली आहे. छाटणी खालच्या गळफांद्यांची पूर्ण खरडून केलेली आणि त्याच्यानंतर वरतीच्या ज्या फांद्या आहेत त्याच्यावरती आपण फक्त मेन शेंडा कट केलेला आहे, जेणेकरून वरती आपल्याला फांद्या नवीन मिळतील आणि खालची अडचण कमी होईल. त्याच्यासाठी आपण पूर्ण कट केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन. पाणी आपण याला पावसाळ्यात भरपूर मोठ्या प्रमाणात द्यायला पाहिजे, कारण जी उन्हाळ्यामध्ये झीज झालेली त्याची फळ काढणीनंतर त्याची अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या 4 महिन्यामध्ये खत द्यायचे आणि पाणी पण खूप मोठ्या प्रमाणात द्यायचे, जेणेकरून झाडाची चांगल्या पद्धतीने वाढ होईल आणि ते विश्रांतीच्या काळात भरपूर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य साठवून ठेवईल. त्याच्यानंतर आपल्याला पाणी कमी करायचं असतं, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. त्यासाठी पुढच्या व्हिडिओला सुद्धा नक्की फॉलो करा. आणि जर तुमच्या आंब्याच्या झाडावरती अशा अनावश्यक फांद्या किंवा जास्त जे आपण दडपान म्हणतो पाल्यामुळं ते झालं असेल आणि फांद्या जास्त खाली आल्या असतील तर नक्कीच त्याची छाटणी करावी, जेणेकरून चांगल्या पद्धतीचा मोहर हा आपल्याला लवकरात लवकर मिळेल.